नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. राज्यातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन गेल्या अनेक दशकांपासून पानंद रस्त्याची अडचण आणि त्या अनुषंगाने होणारे वाद या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना सुरू केली. या योजनेच्या निमित्ताने शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर समस्येला सामोरे जावं लागत होते. मात्र वाहतुकीची ही समस्या या निमित्ताने सोडवली जाणार आहे. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी शेतापर्यंत चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध करून देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. शासनाने ही योजना जाहीर केल्यानंतर या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने किंबहुना मुख्यमंत्र्यांनी एक मोठा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील शेत आणि पानंद रस्त्याच्या कामांना गती देण्यासाठी तसेच ही प्रक्रिया अधिक सुलभतेने पारदर्शी आणि जलद गतीने व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विधानसभा क्षेत्रातील या समितीमध्ये आता याच भागातील 5 प्रगतिशील शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात येणार आहे. या संदर्भात शासनाने नुकताच 8 जानेवारी रोजी शासन निर्णय जारी केला असून या योजनेच्या निमित्ताने नक्कीच शेतकऱ्यांसाठी एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेच्या नियोजनामध्ये थेट त्या भागातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सहभाग वाढल्यामुळे ही योजना अधिक सुलभपणे, पारदर्शीपणे आणि गतिमान पद्धतीने पुढे नेण्यास नक्कीच मदत होणार आहे. नवीन निर्णयानुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील एक समिती असेल ज्यामध्ये महसूल मंत्र्यांकडून नियुक्त केलेला हे सहअध्यक्ष असेल. उपविभागीय अधिकारी हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून आपापल्या भागातील प्रगतिशील शेतकऱ्यांची नावे मागवतील आणि त्यातून योग्य असलेल्या 5 प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड करून या शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे नावे पाठवली जातील. जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतिम मान्यतेनंतर ही समिती कार्यान्वित होणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होणार असून प्रत्यक्षात शेतकरी सहभागी झाल्यामुळे ही योजना नक्कीच पारदर्शीपणे पुढे जाईल असेही शासनाने म्हटले आहे. ह्या योजनेच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले पानंद तसेच वहिवाटीच्या रस्त्यांचे विषय नक्कीच मार्गी लागण्यास मदत होणार आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी मुंबई. धन्यवाद.